शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे देवाचे दर्शनच झाले नाही तर चला जाऊ. चल दर्शन घेऊन जाऊ आपण. महादेवा, इतक्या दिवस मी मामाकडे होते, आता मी गावी आले. मला चांगली बुद्धी दे, चांगले यश दे. अगं महिने तुला एक सांगायचं आहे, गावातली पोरं लई जास्त राहायची. पोपट्या, लाल्या, संत्या. कोण पोपट्या? पानवट्यावर घेऊ. चल एक दिवस झाले. बसली येऊन महिने मंदिरात गेलो, ही गेला चिचा गेला, पण त्याला पाठलाग केला. इतकं लागा पोपट्याला गळाला मासा लावायला इतकं करावं लागतं. काय मग ते चल बघू आता अण्णाच्या घरी. तर चल गावातला घोटाळा आणि रानातला घोटाळा. संध्याकाळी दूध देवीला वाढायचं, म्हशीचं दूध काढायचं, गावात जाऊन देवीला वाढायचं आणि आपण दूध दळण आणूया. आणि दुधातलं एक पाणी वाचू नको, पावसाळ दूध पिऊ नको. चल आता जाऊ आपण. महादेवा बघ बाबा. काय नाही, पेरणी करा मला, पाऊस पाणी पडत नाही, काय ना गोराडोराचं लय अवघड आहे. काय पाणी नाही. हा पाण्याचं काय केलं? कुठं काय, कुठनं तर आणावं लागतं, थोडंफार तेवढं पाहावं लागतंय. बोरला आहे ना? बोर लाग होतं, पण ते आता आटलंय ना. किती फुटावर आहे? बोर आहे 280 फुटावर. पाणी नाही. हा का आता महादेवाच्या मनात आलं तर पाडेल ना पाऊस. येईल या आठवड्यात येईल. बर बर. पाऊस येईल. 8 तारखेला आहे हा नक्षत्र. बर सुरुवात होईल आता. हा आम्हाला नाही का ते. तालुक्यावर नाही आता चालू बरं. कसं काय झालं परीक्षा? एक नंबर झाली. दाबुलेले पेपर का सांगून गेलं? नाही असा पेपर आला पेन मध्ये शाही संपली पाहिजे. असा नाही लिहिला, असा लिहिला की फाटोस्टोर लिहिलाय. बघ काय किती मार्क पडते. बघू आता काय ते निकाल. मला वाटतं 90% पडते. तर 5 व्हायची 50 आणि 90% कुठं? 90% मग मला माहित आहे. 90% पेक्षा खाली मला तुम्ही पेपर देणार नाही. तसं पण आहे बरं का पोपट्या, तुला आला का तेवढी खात्री आहे बरं का. मला खात्री म्हणजे गॅरंटेड ब्रँडेड मित्र आहे. पण तुझा खराय खराय आता गावात टाकून दिला जवळच्या कामाचा खराय 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 बाबा तूच आपल्याला. बरं आहे. मला गॅरंटी आहे. तू पेपर मन लावून द्यालाय. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अभ्यास केलाय. लगा ती मावशी चिमणी त्याला घेऊन येत नव्हती. तुला अभ्यास गावात नाही नव्हती म्हणून सगळी तरी तू चिमणी लावून अभ्यास केलाय. त्यामुळे 100% तू 35 मार्क पडून 35 वाजून. अरे ना आलाय का पोपट्या, आता तर मला 90 आणि आता 35 म्हणतोय रे. बरं 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 35 मार्क मला पास असतात ना. 36 मार्क
जा. तू पिऊन आलाय का कसं करून आलाय? येऊन मी कुठे ते गिरणी त्याला जायचं सकाळपासून. मग तीच की गिरणीकडे गेलता का पहिला गेलता? जाऊ दे, मला माहिती आता आज मी काय खायला तर जाऊ दे, झालं विषय झाला. तर मला की सांग तू पासून आम्हाला माहिती अभ्यास करतो तर जाऊ दे. आपलं सकाळ सकाळ कोण काय जाऊ दे. मला काय ते सध्याची घेऊन हे आपलं संत्या वय हा सध्या आपलंच किती गावाकडलं गावाकडे सध्या त्याची घेऊन आली मुंबईवरनं. काय तिच्या घेऊन बहिणीच्या लग्नात आका 2 लाडू कुस करून खाल्लं. एकट्याने खाल्लं का? लय पोट भरून 2 लाडू? असलं लाडू एक घेऊन या डब्यात बांधून एक लाडू कुस करून खाल्ला. लाडू खाल्लं सगळ्या ताटातनं पाक झाला. पाक वर करून पिलो वाट भरलं. काय मुंबईचं लाडू काय लागा असं मोठं मुंबईचं कसं लाडू लागलं? एकदम गुळमाट छान. अरे बापरे. लय आपल्याला काय बीपी शुगर असलं काय नाही. असा लाडू होता. कसा? असा लाडू बांध एवढा? काय नाही एवढं नाही मुंबईचं लाडू आहे ते. बरं जाऊ दे. लाडू खाल्लं पोट भरलं. पुन्हा आलो मावशी म्हणली पुन्हा शेपूची भाजी आणला. शेपूची भाजी पटकन मिक्सरमध्ये टाकली. घरा फिरवली कोकळातनं काढली. शेपूची भाजी लाडू भाकर कस काढून हाणून आता गावात आली. अरे बाप त्या पायत पोट एवढं फुगलंय लागा. मग त्यामुळे ठेवलंय माझं पोट. लागा चल जाऊ दे किरण चालू करा जायचं आपल्याला. चालतंय मला पण जायचंय पेढा आणतो. आणि काल काय झालं माहिती आहे का? काल वडिलांची पौर्णिमा होती. बर आता ती निवडली बाहेर नवीन नवरी होती. बर बर मग आता ती नवीन नवरी आली तिला लाडू लय खाल्लं ही जात लग्नात धावपळ झाली. त्यामुळे तिने चक्कर टाकाय ओढवलं 2 फेऱ्या घ्यायला काय झालं माहिती आहे का? ती मिक्सरमध्ये भाजी घालून शेपूची खाल्ली. पोट भरलं. शेपूची भाजी लाडून भाकर चुलीवर भाजलेली भाकर खाऊन आलो. पण काल वर्षाची पौर्णिमा होती लग्नात निवडली लय कटाळी होती. लय नटून सगळं आली होती झाली किती झाली. वर्षाची पौर्णिमा आली ना. मग ते वर्षाची पौर्णिमा जेवढं आता वडिलांनी गेली. मला पण आमरशी वगैरे आवडते मग आंबा खायला देतो. आता गेलो तिथे बघतो तिथं निवडीला 2 फेऱ्या मारल्या आधी चक्कर. तिसरी फेरी मारा किती पडली. आता मग मला आला राग. बाकीच्या फेऱ्या बेस मारले की असं करावा गिरणीला 2 दिवस लाईन नव्हती. मावशी बी जेवायची नाही काय नाही कुशाल जाऊन दळण म्हणती या. जबर आपलं पोट वाढून मोठी झाली पेट खाती सारखं. आमच्या पोटाचा कोणी विचार करत नाही. जनावर पाणी दावायचं हे करायचं ते करायचं. मावशी नुसती दाबली होती काय बी करते म्हणते उपाशी मारते मला. आलो कोण आलंय नवीन? पण हाय का गिरणीमध्ये? कोण आहे? मी आपल्याची काढते. गावात पाहुणी दिसते.